बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते स्पेनमधून। सध्या आगीशी झुंजत असलेल्या स्पेनला आफ्रिकन सीमेजवळ एका वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागतोय। स्पेनमध्ये आफ्रिकन देश मोरोक्कोतून हजारो स्थलांतरित घुसण्याचा प्रयत्न करू लागलेत। त्याचवेळी गुरुवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली आणि यात किमान 34 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झालाय। तर स्पॅनिश आणि मोरोक्कोचे 100हून अधिक सैनिक जखमी झालेत। सेउटा आणि मेलिला या दोन स्पॅनिश शहरांमध्ये मोरोक्कोमधून स्थलांतरित पोहत किंवा जमिनीच्या मार्गाने घुसण्याचा प्रयत्न करत असतात। ही दोन्ही शहरे आफ्रिकेतून युरोपमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार मानली जातात। सियोटा हे मोरोक्कोच्या उत्तर किनारपट्टीवर वसलेले एक स्पॅनिश शहर आहे। इथं प्रवास केल्यानंतर स्थलांतरितांना थेट युरोपियन युनियनच्या म्हणजेच युरोपीय संघाच्या क्षेत्रात प्रवेश मिळतो। सीमेवर तैनात दलांना चकमा देण्यासाठी सुमारे 3000 स्थलांतरितांनी गुरुवार सकाळची वेळ निवडली होती। त्यावेळी सैनिकांची दक्षता कमी असते। सीमेवर पोलिसांचा वेढा आणि कुंपणाच्या अरुंद मार्गांमुळे गोंधळ उडाला आणि लोक एकमेकांवर पडले। त्यात ते दाबले गेले, गुदमरले आणि समुद्रात बुडाले आणि हा अपघात झाला। यात 34 जणांचा मृत्यू झाला। तर काही वृत्तांनुसार गोळीबाराचीही शक्यता वर्तवली जाते। खरं तर सेउटा हे भौगोलिकदृष्ट्या आफ्रिका खंडात आहे, मात्र ते स्पेन आणि युरोपीय संघाचा भाग मानला जातो। म्हणजे जर एखादा स्थलांतरित सेउटामध्ये घुसला तर तो युरोपच्या सीमेपर्यंत पोहोचतो आणि याच कारणामुळे हजारो लोक दरवर्षी इथूनच युरोपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात। मेलिला या दुसऱ्या शहरातही हाच प्रकार घडतो। दरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला सुमारे 1500 स्थलांतरित हे सेउटामध्ये दाखल झाले होते। त्यानंतर गुरुवारी परिस्थिती अचानक बिघडली। सेउटामध्ये प्रवेश करण्यासाठी काही लोक समुद्रात पोहून सीमा ओलांडतात, काही लहान बोटींचा आधार घेतात, तर मोठ्या संख्येने लोक सीमेवर लावलेल्या उंच कुंपणावर चढून किंवा ते अगदी कापून आत जाण्याचाही प्रयत्न करतात। मात्र सीमेवर लावलेले सेन्सर्स, पाळत ठेवणारे टॉवर आणि स्पॅनिश सुरक्षा दल त्यांना अनेकदा पकडतात। सेउटा आणि त्याच्या जवळच्या मेलिला अशी ही दोन शहरं आहेत जिथं आफ्रिका आणि युरोपची थेट जमिनीवरची सीमा मिळते। त्यामुळे चांगल्या नोकरीच्या आणि चांगल्या आयुष्याच्या शोधात मोरोक्कोसह अनेक आफ्रिकन देशांमधली लोक सर्वाधिक याच मार्गांनी स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतात। दरम्यान स्पॅनिश सरकारने सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी सैन्य तुकड्या पाठवल्यात। याशिवाय हवाई आणि नौदल मदत वाढवण्यात आलेली आहे। पाण्यातही गस्त घालण्यासाठी पाणबुड्यांची पथकं तैनात करावी लागलेली आहेत। युरोपीय संघानेही स्पेनला सीमा आणि तटरक्षक एजन्सी फ्रोंटेक्सद्वारे मदत देण्याची ऑफर दिलेली आहे, जेणेकरून तिथं व्यवस्था पूर्ववत करता येईल, स्थलांतरितांचा हा प्रचंड लोंढा रोखता येईल। दरम्यान आफ्रिकन लोक हे युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी सेउटा आणि मेलिला याच शहरांची निवड का करतात एकदा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सेउटा हे भौगोलिकदृष्ट्या आफ्रिका खंडाचा भाग मानलं जातं, मात्र रणनीतिकदृष्ट्या स्पेन आणि युरोपीय संघाचा तो महत्त्वाचा भाग आहे। तिथलं कुंपण पार केलं की थेट युरोपीय संघात एंट्री मिळते। आफ्रिकन देशांमधील गरिबी, अनिश्चितता, गृहकलह, ढासळलेली अर्थव्यवस्था, त्यामुळे तिथून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतं। युरोपमध्ये प्रवेश म्हणजे चांगलं जीवन आणि नोकरीची हमी असं समजून हे स्थलांतरित येत असतात। दरवर्षी हजारो स्थलांतरितांचा युरोपमध्ये सेउटा मार्गे प्रवेश होत असतो। दरवर्षी स्पेनमधून अनेक स्थलांतरितांना पकडून परत पाठवलं जातं। सेउटामध्ये प्रवेश करण्यासाठी समुद्रात पोहून सीमा ओलांडली जाते। काही जण लहान बोटींचा आधार घेतात आणि या लहान बोटींवर कधीकधी 100हून अधिकही स्थलांतरित असतात, ज्या कधीकधी बुडतात आणि त्यातही अनेक स्थलांतरितांचा आजवर मृत्यू झालेला आहे। अनेक जण सीमेवरील उंच कुंपणावर चढून किंवा ते कापून आत जाण्याचा प्रयत्न करतात। मे 2021 मध्ये 10,000हून अधिक स्थलांतरितांनी अगदी 2 दिवसांतच स्पेनमध्ये प्रवेश केला होता।
मात्र यात सेउटा आणि मेलिला या शहरांवरून स्पेन आणि मोरोक्कोमध्ये वादही आहेत. या दोन शहरांचा नेमका काय इतिहास आहे, स्पेन आणि मोरोक्कोमधले संबंध काय आहेत, पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1415 मध्ये सेउटावर पोर्तुगालचा ताबा होता. मात्र 1668 मध्ये पोर्तुगालकडून स्पेनकडे हे शहर देण्यात आलं. 1956 मध्ये मोरोक्कोला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळालं. सेउटा आणि मेलिलावरचा ताबा मात्र स्पेननं सोडला नाही. मोरोक्कोकडून ही दोन्ही शहरं परत देण्याची मागणी सातत्यानं करण्यात आली आहे. मोरोक्कोच्याच मते दोन्ही शहरं आफ्रिकन खंडात आहेत आणि मोरोक्कोचा भाग आहेत. तर स्पेनच्या मते सेउटावर स्पेनचा ताबा हा 350 वर्षांपासून आहे आणि त्यावेळी मोरोक्को हा देश अस्तित्वातही नव्हता. सेउटा हे जिब्राल्टर सामुद्रधुनीजवळचं एक महत्त्वाचं शहर आहे. भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागरादरम्यान ये-जा करणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ही दोन्ही शहरं उपयुक्त मानली जातात. सेउटा सोडल्यास मेलिला सोडण्यासाठी देखील स्पेनवर राजकीय दबाव वाढू शकतो. सेउटाचे बहुतेक रहिवासी हे मात्र स्वतःला स्पॅनिश मानतात, मोरोक्कन मानत नाहीत. गरीब मोरोक्कोपेक्षा समृद्ध स्पेनलाच त्यांचं अधिक प्राधान्य आहे. सेउटाची सध्याची लोकसंख्या ही सुमारे 85,000च्या घरात आहे आणि इथं ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज अधिक आहे.